नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। बंजारा समाजाचा महाआक्रोश महामोर्चा आहे। उद्या सोमवारी संबंधित बीड जिल्ह्यातले लोक या ठिकाणी त्यांच्या न्याय मागणीसाठी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या संदर्भात जे महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करावं ही मुख्य मागणी आहे। आणि त्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आधार आहेत त्या आधाराला जोडून जे विधाते आयोग जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 2000च्या संदर्भात लागू केलं होतं आणि विधाते आयोगाने 2004 ला ज्या केंद्राने शिफारशी पाठवल्या होत्या त्या शिफारशीला अनुसरून विधाते आयोगाने सांगितलं की एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाज समावेश व्हायला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ही मागणी केलेली आहे। फक्त महाराष्ट्र सरकारने ती बाजू भक्कमपणे मांडावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षाच्या लोकांनी बंजारा समाजाच्या न्याय मागणीला पाठिंबा द्यायला पाहिजे। आणि आमचे जे उपोषणकर्ते आहेत संताराम चव्हाण आणि सतीश पवार हे आमचे समाज बांधव पाठीमागच्या 4-5 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। सरकारने याची दखल घ्यावी, ह्याची नोंद घ्यावी। जर या आमच्या बांधवाला काही झालं तर त्याची संबंध जबाबदारी ही प्रशासनाची राहील। नमस्कार महाराष्ट्र, मी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी। मला एक सांगायचं आहे फक्त, आज ग्रॅज्युएट 1857 पासून आहे का जे ग्रॅज्युएट लागलेला आहे तो ग्रॅज्युएट आतापर्यंत जी आमचा समाज आहे बंजारा समाज तो आतापर्यंत उघडकीस झालेला नाही का की ह्याचा तात्पर्य असा आहे सर की थोडक्यात सांगायची गरज आहे की जो विस्कळीत समाज तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारनं आम्ही तेलंगणा अर्थात तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि त्यामध्ये मराठवाडा म्हणजे तीनही मिळून एक आंध्र प्रदेश होता। आणि ज्या वेळेस 1956 पूर्वी आम्ही तेलंगणाचे कायदे मानत होतो, अर्थात मुंबई गॅझेटनं, मुंबई प्रशासनानं मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामधील आमचे जे बांधव आहेत त्यांना एसटी प्रवर्गाचा दर्जा सरकारने दिलेला आहे। म्हणजे आम्हाला एसटी प्रवर्गात बसण्यासाठी जे काही निकष लागतात त्या निकषात बंजारा समाज बसतोय। सरकारनं फक्त खात्री करायची आहे, आयोगाकडे प्रस्ताव आहे, फक्त केंद्राने त्याला पाठिंबा द्यावा। आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब हे जे आहे या नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईबनं आमच्या समाजाची जी मागणी आहे ती मागणी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे द्यावी आणि आमच्या संबंध बंजारा समाजाचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला ही वाचा फुटलेली आहे। आता हा समाज रस्त्यावर आलेला आहे, थांबणार नाहीये। आमच्या समाजावर हे जे आमचे बांधव आहेत, उपोषणकर्ते आहेत, तरी तुमचं किती दिवसापासून चालू आहे? माझं 3रा दिवस चालू आहे।
चौथा दिवस. हा कशा संपर्कातून जो कोण माझं एसटी आरक्षण मध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि एसटी आरक्षण मध्ये आम्हाला आरक्षण भेटावा. तरी शासनाला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, तुमचं हे बीड जिल्ह्यात आरोग्य सहाय्यक मध्ये तुमचे जर पुरुष जर डॉक्टर नाहीत तर तुम्ही केंद्र सरकार आणि शासन काय करते ते हे मला त्यांच्याशी पर्सन आहे, त्यांना प्रश्न विचारायचे. मला इथं महिला डॉक्टर आहेत, इथे एक सुद्धा पुरुष नाही म्हणून सांगते आणि मी महिलाला हात लावू देणार नाही. आणि माझं जर जीवाला काही करता काही जर झालं तर माझं संसारचं सगळं जबाबदारी शासन राहील. जय सेवालाल, जय सेवालाल. धन्यवाद. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.